नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचा अपघात टळला, जुहू विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग। बंगालचे राज्यपाल आर.एन. रवी यांनी केली विधानसभा विसर्जित। 10वीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार, बोर्डाची अधिकृत घोषणा। आणि ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण, सेना म्हणाली दहशतवादाशी लढत राहू। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। आणि सुरुवातीलाच बातमी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक यांना झालेल्या अटकेसंदर्भात। बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आणि मावेजा घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करत बीड पोलिसांनी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूरमधून अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा तपास SIT मार्फत सुरू आहे। बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचा शेतकऱ्यांना वाढीव मावेजा मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट आदेश तयार करून या आदेशांवर बनावट स्वाक्षऱ्या करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकारामुळे शासनाची 73 कोटी रुपयांहून अधिक फसवणूक झाली आहे। तपासात उघड झालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग अधिनियमाअंतर्गत वाढीव मोबदला मिळवण्यासाठी खातेदार हे जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करतात। मात्र अविनाश पाठक यांची दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी बदली झाल्यानंतरही त्यांच्या कार्यकाळातील मागील तारखा वापरून बनावट आदेश काढण्यात आले। या आदेशांच्या आधारे 154 प्रकरणामध्ये सुमारे 241 कोटी 62 लाख रुपयांचा वाढीव मावेजा मंजूर करण्यात आला होता। यातील अंदाजे 73 कोटी 4 लाख रुपये संबंधित खातेदारांना वितरित करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे। या अटकेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। बीड AHTU कक्षाच्या प्रभारी अधिकारी PSI पल्लवी जाधव यांच्या पथकाने मोठी कारवाई करत कारेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथून एका अल्पवयीन पीडितेची सुटका करत आरोपीलाही पकडले आहे। पोलीस ठाणे चकलांबा येथे दाखल गुन्हा AHTU कडे वर्ग झाला असता PSI पल्लवी जाधव यांनी मूळ फाईलचे अवलोकन केल्यानंतर फिर्यादी व साक्षीदार यांची भेट घेत सखोल चौकशी केली व त्या माहितीच्या आधारे AHTU टीमने बीड, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यात जाऊन पीडितेचा शोध घेतला, परंतु पीडिता व आरोपी हे मिळून आले नाहीत। तांत्रिक माहितीच्या आधारे पीडिता व आरोपी हे मौजे कारेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे असल्याचे समजले। त्यावरून दिनांक 5/5/2026 रोजी AHTU टीम अहिल्यानगर नेवासा येथे रवाना झाली। नेवासा पोलिसांच्या मदतीने आरोपी वास्तव्यास असलेल्या ठिकाणी सापळा रचून आरोपीला पकडले, तर पीडितेला ताब्यात घेऊन दूर क्षेत्र कोकणा पोलीस चौकी येथे हजर केल्यानंतर पोलीस ठाणे चकलांबा येथे पीडिता व आरोपीला हजर केले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI पल्लवी जाधव, ASI मीरा रेडेकर, प्रदीप येवले, अशोक शिंदे, शोभा जाधव, हेमा वाघमारे, भाऊसाहेब कारले, अक्षय जाधव सर्व नेमणूक AHTU बीड यांनी मिळून केली। बीड शहरातील स्वराज्यनगर भागातील मोकळ्या जागेत गत अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या एका खाजगी बसला आज अचानक आग लागल्याची घटना दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली। मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या बसमधून अचानक धूर व ज्वाला निघत असल्याचे निदर्शनास आले असता स्थानिक नागरिकांनी तात्काळ नगरपालिकेला या घटनेची माहिती दिली। त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत सदरची आग नियंत्रणात आणली। दरम्यान संबंधित वाहनाला यापूर्वी काही महिन्यांपूर्वी आग लागल्याची घटना घडली होती, तरीही संबंधित वाहन हे त्या ठिकाणाहून हटवण्यात आले नाही किंवा त्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु अशा प्रकारे मोकळ्या जागेत धोकादायक अवस्थेत वाहने उभी ठेवण्याबाबत प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे। परळी शहरातील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या घटनेनंतर गरोदर महिलेच्या पोटात तब्बल 22 तास मृत बाळ ठेवण्यात आल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी वैजनाथ संभाजी मुंडे यांनी गीते हॉस्पिटलच्या डॉक्टर कल्पना सचिन गीते यांच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पत्नीवर गेल्या काही महिन्यांपासून संबंधित डॉक्टरांकडे उपचार सुरू होते। दरम्यान 23 ऑगस्ट रोजी त्यांच्या पत्नीला अचानक पोटदुखी सुरू झाल्याने डॉक्टरांशी संपर्क साधण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला। मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर वेळेवर तपासणी व आवश्यक
उपचार करण्यात आले नाहीत असा आरोप तक्रारदारांनी केला आहे। तसेच सोनोग्राफीसाठी बाहेरील केंद्रावर पाठवण्यात आले, तेथील तपासणीत गर्भातील बाळाची प्रकृती गंभीर असल्याचे स्पष्ट झाले, तरीही योग्य वेळी वैद्यकीय निर्णय न घेतल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारदाराने पुढे म्हटले आहे की उपचाराच्या नावाखाली वारंवार केवळ पैशाची मागणी करण्यात आली आणि आर्थिक शोषण करण्यात आले। डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच गर्भातील बाळाचा मृत्यू झाला। एवढेच नव्हे तर मृत बाळ बाहेर काढण्यासाठी आवश्यक प्रसूती प्रक्रिया सुरू करण्यास तब्बल 22 तास विलंब करण्यात आला। त्यामुळे गरोदर महिलेच्या जीवाशी खेळण्यात आल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाची वैद्यकीय तसेच कायदेशीर चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान पोलीस प्रशासनाने तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। बीड जिल्ह्यात गेल्या 24 तासात वेगवेगळ्या अपघाती घटनात एकूण 14 जणांचा मृत्यू झाला आहे। पहिल्या घटनेत बीडकडून शेतात जात असताना पिंपळणे रोडवर झालेल्या मोटारसायकल अपघातात अंगद जगन्नाथ पटाईत वय 30 वर्षे राहणार बीड यांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत गेवराई तालुक्यातील मादळमोही परिसरात अपघात झाला। या अपघातात ट्रॅक्टरचे हेड अचानक वर आल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन यामध्ये गोविंद शिंदे वय 40 वर्षे राहणार तिंतरवणी तालुका शिरूर कासार यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा अपघात बीड राजुरी रोडवर झाला असून यामध्ये योगेश नारायण भोसले वय 35 वर्षे राहणार नायगाव तालुका पाटोदा यांचा मृत्यू झाला, तर चौथ्या घटनेत परळी शहरातील थर्मल पॉवर स्टेशन वसाहत येथील निवासस्थानी एका 50 वर्षीय इस्माने सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे। राजाभाऊ बाबासाहेब बिडकर असे आत्महत्या करणाऱ्या इस्माचे नाव असून त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने परळी शहर पोलीस पुढील तपास करत आहेत। तर अशा प्रकारे या 4 वेगवेगळ्या घटनात चौघांना जीव गमवावा लागला आहे। सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी कायदेशीर लढा उभारणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे। अशाच एका सायबर गुन्ह्याच्या फिर्यादीस 6वे मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय बीड यांनी दिनांक 2/4/2026 रोजी 245/2026 प्रकरणात ॲडव्होकेट किशोर खेडकर यांनी फिर्यादीची बाजू अत्यंत सक्षमपणे मांडत न्यायालयातून 5 लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून दिली आहे। सदर प्रकरणात फिर्यादीची ऑनलाईन फसवणूक होऊन आर्थिक नुकसान झाले होते। तपासादरम्यान व न्यायालयीन प्रक्रियेत ॲडव्होकेट किशोर खेडकर यांनी सखोल अभ्यास, ठोस पुरावे आणि कायद्याच्या तरतुदींचा योग्य वापर करत फिर्यादीस न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी युक्तिवाद केला। परिणामी न्यायालयाने आरोपींकडून फिर्यादीस 5 लाख रुपये देण्याचे आदेश दिले। या निर्णयामुळे सायबर गुन्ह्याबाबत जनतेमध्ये जागरूकता वाढण्यास मदत होणार असून पीडितांना कायदेशीर मार्गाने दिलासा मिळू शकतो, हे अधोरेखित झाले आहे। तर ॲडव्होकेट किशोर खेडकर यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल कायदेशीर क्षेत्रातून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।